सोमवती अमावस्येला स्नान, दान, जप, तप इत्यादी धार्मिक कर्मांना फार महत्त्व आहे. सौभाग्यवती स्त्रिया या दिवशी सोमवती अमावस्येचं व्रत देखील करतात. यामुळे त्यांचे पती दीर्घायुषी होतात अशी धार्मिक मान्यता आहे. तसेच सोमवार हा देवादिदेव भगवान शिवशंकरांचा वार असल्यामुळे या दिवशी भगवान शिवांसह माता पार्वतीची अथवा खंडेराय म्हाळसाई बानाई यांची पूजा करावी. घरी शिवलिंग असेल किंवा आपल्या देवघरामध्ये खंडेरायांची मूर्ती, टाक किंवा फोटो यापैकी जे काही असेल त्यांची पूजा तुम्हाला करता येईल. घरी पूजा करायची नसेल किंवा घरी या गोष्टी नसतील तर तुम्ही मंदिरात जाऊन देखील पूजा करू शकता. ज्यांच्याकडे अन्नपूर्णा देवीची मूर्ती अद्याप नाही तर ती घेण्यासाठी मार्गशीर्ष महिना हा अतिउत्तम असतो. तर 30 डिसेंबर 2024चा दिवस मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा दिवस असणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर अन्नपूर्णा देवीची मूर्ती घ्यायची असेल तर ती अवश्य घ्या. त्या दिवशी तुम्ही स्थापना करू शकता, म्हणजे सोमवारी सोमवती अमावस्येला किंवा मंगळवारी तुम्ही स्थापना केली तरी पण चालेल, कारण मंगळवार हा सुद्धा अन्नपूर्णा देवीचाच वार असतो. भलेही पौष महिना लागेल पण काही अडचण नाही, कारण पौष महिन्यामध्ये खंडेराव म्हाळसाई यांचा विवाह झाला होता. शाकंभरी नवरात्र असते, संक्रांत येते, त्यामुळे पौष महिना या गोष्टींसाठी अजिबात अशुभ नाही. भलेही तुम्ही सोमवती अमावस्येला मूर्ती खरेदी केली पण स्थापना करून झाली नाही तर तुम्ही मंगळवारी ती स्थापना केली तरी पण चालेल. सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी अन्नपूर्णा देवीला कुंकवाची डबी अर्पण करून नंतर ती स्वतःसाठी वापरात आणावी. तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. सोमवारी 30 डिसेंबरला पहाटे 4:01 सुरू होणारी सोमवती वेळा अमावस्या ही मंगळवारी पहाटे 3:56 संपेल. या व्हिडिओमध्ये आपण या दिवशी करण्याच्या लाभदायक गोष्टींची माहिती घेऊया. त्यासाठी व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती पूर्ण ऐका आणि कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. ज्यांना या दिवशी सोमवती अमावस्येचं व्रत करायचं असेल त्यांनी अळणी पदार्थ किंवा गोड पदार्थ जसं की फळं खाऊन, दूध वगैरे पिऊन उपवास करावा आणि तो सायंकाळी सूर्यास्त झाल्यानंतर सोडावा. अमावस्येचा दिवस म्हटला की आपण घरातील थोडी जास्तीची साफसफाईची कामं काढतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, या दिवशी फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये हळद अजिबात टाकू नका. फक्त मीठ तुम्ही टाकू शकता, गोमूत्र वगैरे टाकू शकता. पण मग हळद आपल्याला यासाठी टाकायची नाही आहे, कारण हळद म्हणजे भंडारा, जो मार्तंड भैरवांचा विशेष प्रिय असल्यामुळे या दिवशी तो अशा प्रकारे वापरू नये. बाकी पूजा अर्चनाकरिता आपण तो नक्कीच वापरू शकतो. शास्त्राप्रमाणे सोमवारी सूर्यास्तापूर्वी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. महादेवांना समर्पित असणारी सोमवती अमावस्या आपल्या जीवनातील दारिद्र्य, दुःख, कष्ट दूर करण्यास मदत करते. सोमवार हा चंद्रदेवांचा वार आहे, पण सोमवती अमावस्या असल्यामुळे काय होतं की आपल्याला चंद्राचं दर्शन घडत नाही, काळोखी रात्र असते. तरी पण चंद्र उगवलेला आहे या अर्थाने आपल्याला 7 वाजेनंतर चंद्रदेवांना अर्घ्य द्यायचं आहे, पूर्व दिशेला तोंड करून. त्यासाठी एका तांब्यात पाणी घ्यायचं, त्यामध्ये 1-2 चमचे दूध टाकायचं. शक्यतो गाईचंच दूध वापरलं तर बरं होईल. आणि या दूध मिश्रित पाण्यामध्ये आपल्याला तांदळाचे काही दाणे म्हणजे अक्षता देखील टाकायच्या आहे. तुम्हाला समजा बेलपत्र उपलब्ध झालं तर बेलपत्र सुद्धा तुम्ही या दूध मिश्रित पाण्यामध्ये टाकू शकता. आणि ओम चंद्रदेवाय नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून तुम्ही चंद्रदेवांना अर्घ्य देऊ शकतात. ज्या महिलांनी या दिवशी सोमवती अमावस्येचं व्रत ठेवलेलं आहे, म्हणजेच उपवास धरलेला आहे, तर तुम्हाला उपलब्ध झाली तर तुम्ही सोमवती अमावस्येची जी काही कथा असते ती अवश्य वाचा, जेणेकरून आपण हा उपवास का करावा, त्याचं महत्त्व काय आहे ते आपल्याला व्रतकथेमधून समजून जातं. तुम्हाला यूट्यूबवर किंवा तुमच्याकडे धार्मिक कथांची पुस्तकं असतील तर त्यामध्ये ही सोमवती अमावस्येची कथा अवश्य मिळून जाईल. सोमवती अमावस्येच्या दिवशी सूर्य आणि चंद्र एकाच रेषेमध्ये असतात. सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाला एक जानवं अवश्य अर्पण करावं. ज्याप्रमाणे या दिवशी तुळशीची पूजा करायला महत्त्व आहे, शिव पार्वतीची पूजा करायला महत्त्व आहे, त्याच पद्धतीने पिंपळ वृक्षाची पूजा करण्याला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. प्रभू विष्णूंच्या नावचं हे जानवं आपल्याला अर्पण करायचं असतं. पिंपळाच्या वृक्षापाशी एखादा दिवा देखील प्रज्वलित करायचा असतो. पांढऱ्या रंगाची मिठाई देखील त्यांना वाहायची असते. आता प्रभू विष्णूंचा नैवेद्य म्हटला की त्यावर तुळशीपत्र ठेवल्याशिवाय तो नैवेद्य पूर्ण होत नाही.
पण आदल्या दिवशी असतो रविवार, रविवारी आपण तुळशीला हात लावत नाही, पाणी घालत नाही आणि अमावस्येला सुद्धा आपल्याला तुळशीला म्हणजे स्पर्श जरी आपण केला तरी पानं वगैरे तोडता येत नाही. पण मग तुम्ही आता शनिवारी वगैरे पानं तोडलेलीच नसतील तर मग तुळशी मातेची माफी वगैरे मागून एखादं पान तोडून घ्या आणि जिथे तुम्हाला भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवण्याची वेळ येईल, म्हणजे पिंपळ वृक्षाला म्हणा किंवा घरात जरी काही नैवेद्य केला आणि त्यावर तुळशीपत्र ठेवण्याची वेळ आली तर एवढं तुम्ही केलं तर चालू शकतं, कारण त्याला पर्याय नाही. प्रत्येकाने शनिवारीच पानं तोडून ठेवलेली असतील असं काही नाही, त्यामुळे तुम्ही ही गोष्ट नक्कीच करू शकता. तुम्ही तिथे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप अवश्य करायचा आहे. शक्यतो पिंपळ वृक्षाला मिठाई ठेवताना ती पांढऱ्या रंगाची ठेवावी, मग ती घरात बनवलेली असो किंवा तुम्ही विकत घेतलेली असो, पण पांढऱ्या रंगाची मिठाई आपल्याला ठेवावी लागते. कळत नकळत झालेल्या चुकांसाठी प्रार्थना देखील करायची असते, क्षमा मागायची असते. आता बघा, हा जो काही नैवेद्य दाखवण्याचा विधी असतो किंवा पिंपळ वृक्षाची पूजा करण्याचा विधी असतो तो शक्यतो दुपारी 12 वाजेच्या आतच करावा. पण काहींना जमलं नाही किंवा लक्षात राहिलं नाही तर संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या आत मग तुम्ही ही गोष्ट करू शकता. अगदीच सूर्य मावळेल त्याच्यानंतर तुम्हाला हे करता येणार नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. सोमवती अमावस्येच्या दिवशी मुक्या जीवांना अन्नदान करणं किंवा त्यांचा आत्मा संतुष्ट करणं याला खूप महत्त्व आहे. या मुक्या जीवांना आपण या दिवशी अन्नदान केलं तर त्याचं पुण्य आपल्या पदरी पडतं आणि जेव्हा खास करून काही संकटाची वेळ आपल्यावर उद्भवते तेव्हा याच जीवांचा तो पुण्यदायी आशीर्वाद आपल्या पाठीमागे उभा राहतो. त्यामुळे तुमच्या आसपास कुठे नदीचं, तलावाचं ठिकाण असेल, पाण्याचं ठिकाण असेल तर त्यामध्ये भरपूर जलचर असतात, तर आपल्याला काय करायचं आहे, घरून फक्त एक छोटासा गव्हाच्या पिठाचा गोळा तयार करून न्यायचा आहे आणि त्या पाण्यामध्ये त्या कणकेच्या अगदी छोट्या छोट्या गोळ्या करून त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायच्या आहे. जेणेकरून तुम्ही जसं त्या कणकेच्या गोळ्या करून पाण्यामध्ये टाकाल तर ते जलचर बरोबर तिथे येऊन ते खातील आणि यामुळे काही कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. उलट तुमच्याकडून त्या जीवांना अन्नदान होणार आहे. पितृदोष असेल, पितृदोष शांतीसाठी तुम्ही काही प्रयत्न करत असाल किंवा यामुळे तुम्हाला काही त्रास तुमच्या घरात होत असेल तर तो सुद्धा या उपायामुळे निघून जातो. अवश्य करा तुम्ही हा उपाय. तसेच सोमवती अमावस्येला पितृदोष दूर करण्यासाठी करण्याचा उपाय म्हणून तुम्ही दक्षिण दिशेला धुनी लावू शकतात आणि खिरीचा नैवेद्य देखील देवी देवतांना अर्पण करू शकतात. तर खिरीचा नैवेद्य आपल्याला आपल्या देवघरातील देवी देवतांना अर्पण करायचा असतो. त्यामध्ये खास करून तुम्हाला महादेवांनाच हा नैवेद्य दाखवायचा असेल तर त्यावर तुळशीपत्र ठेवू नका आणि सर्वच देवी देवतांच्या नावाने ठेवण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुळशीपत्र ठेवलं तरी पण चालेल. धुनी म्हणजे काय, तर तुम्हाला एखाद्या भांड्यामध्ये गोवरीचा विस्तव तयार करून घ्यायचा आहे आणि या पेटत्या विस्तवावर तुम्हाला थोडीशी तुपाची धार आणि त्यानंतर अळणी भात टाकायचा आहे. हवं तर तुम्ही तूप, दही, भात अशा पद्धतीने टाकलं तरी पण चालेल. पुन्हा थोडंसं तूप टाकायचं आणि या सर्व पदार्थांमुळे एक सुवासिक असा धूर तयार होतो. तो तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या संपूर्ण घरभर फिरवायचा आहे आणि त्यानंतर सर्वांनी नमस्कार केला की मग तुम्ही ती धुनी तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला ठेवून देऊ शकतात किंवा बाहेर तुम्हाला ठेवायची असेल तर तुम्ही तिथेही दक्षिण दिशेला ठेवली तरी पण चालेल. ही धुनी किंवा सुवासिक धूप शांत जेव्हा होतो तर मग त्यातली थंड झालेली राख तुम्ही झाडांना टाकू शकता किंवा मग झाडांना वगैरे टाकायची नसेल तर कचऱ्यामध्ये टाकली तरी पण चालेल. तर अशा पद्धतीने पितरांच्या नावची धुनी किंवा होम याला असं म्हटलं जातं. तुम्हाला समजा पितृदोषावर उपाय करायचा म्हणून इतकं सगळं करणं शक्य होणार नसेल तर केवळ तुम्ही तुळशीची पूजा करून तिला 108 वेळा प्रदक्षिणा मारल्या आणि ओम नमो भगवते वासुदेवाय पितृदेवो भव या मंत्रांचा जप केला तरी पण चालेल. बऱ्याच जणांचं काय होतं की तुळशीला प्रदक्षिणा मारायला जागा नसते, अशा पद्धतीने तुळस ठेवलेली असते. तर तुम्ही फक्त तुळशीची पूजा करायची आणि स्वतःभोवतीच एकदा गोल फिरायचं, म्हणजेच स्वतःभोवतीच प्रदक्षिणा मारायची आणि हे 2 मंत्र म्हणायचे, ओम नमो भगवते वासुदेवाय आणि पितृदेवो भव. बघा, धार्मिक ग्रंथांमध्ये सोमवती अमावस्या ही भाग्याची अमावस्या असल्याचं सांगितलं जातं. या अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दानाचं महात्म्य आहे. नदीमध्ये किंवा तीर्थक्षेत्री स्नान करणं अतिशय भाग्याचं मानलं जातं. यासोबतच गोदान, अन्नदान, ब्राह्मणाला भोजन किंवा श्वानाला तेल लावलेली भाकरी खाऊ घालणं, पोळी खाऊ घालणं, वस्त्रदान असेल तर हे कामसुद्धा अतिशय पुण्याचं मानलं जातं. सोमवार हा भगवान शिवशंकरांचा वार असल्यामुळे या दिवशी याला अधिकच महत्त्व आहे. गंगेच्या पाण्यात स्नान करणाऱ्याला या दिवशी मोक्षाची प्राप्ती होते किंवा त्याला स्वर्गात स्थान मिळतं असं म्हटलं जातं. पण थंडी असल्यामुळे बऱ्याच जणांना ते शक्य होत नाही किंवा आसपास कुठे कुंड नसतं किंवा नदीचं ठिकाण नसतं.
पण मग तुम्ही घरी जरी स्नान करायचं ठरवलं तर त्यामध्ये थोडासा कापूर टाकून मग तुम्ही स्नान करू शकता। याचे तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा चांगले फायदे होतील। आणि त्यानंतर मग तुम्ही भगवान शिवशंकर, माता पार्वती किंवा खंडेराय, म्हाळसाई, बानाई यांची पूजा करू शकता। आणि संध्याकाळच्या वेळेस तळी भरताना किंवा तळी जरी भरली नाही तरी पण ज्या बाजूला खंडेरावांचं ठिकाण आहे, म्हणजे पाली असेल किंवा जेजुरी असेल किंवा अन्य जी ठिकाणं असतील, पण खंडेराव महाराज तुमचे कुलदेवता आहेत, तर त्या दिशेला तुम्ही भंडारा उधळून येळकोट येळकोट जय मल्हार किंवा ओम श्री मार्तंड भैरवाय नमः हा मंत्र म्हणालात तरी पण चालेल। तुमचा जो काही भंडारा आहे तो त्यांच्या त्या पवित्र तीर्थक्षेत्री पोहोचला असा त्याचा अर्थ होतो। 30 तारखेला असणारी सोमवती अमावस्या ही या वर्षातली शेवटची अमावस्या असणार आहे। आणि सोमवती अमावस्येच्या निमित्ताने जर आपण भगवान शिवशंकरांची आणि माता पार्वतीची पूजा करतोच, तर या दिवशी महादेवांचा सर्वाधिक प्रभावी मंत्र, ज्याला आपण महामृत्युंजय मंत्र या नावाने ओळखतो, तर या मंत्राचं आपण 108 वेळा पठण अवश्य करावं आणि ते अतिशय लाभदायी मानलं गेलेलं आहे। या मंत्राचं काय महत्त्व आहे किंवा हा मंत्र आपण कशा पद्धतीने म्हणावा, त्याचे काय नियम आहेत, त्याचे आपल्याला काय फायदे होतात, हे सगळं मी तुम्हाला या सोमवती अमावस्येच्या निमित्ताने सांगते। सुरुवातीला आपण महामृत्युंजय मंत्र नेमका कोणता आहे ते ऐकूया। ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधना मृत्योर्मोक्षी यमामृतात। तर भगवान शिवशंकरांचा सर्वात शक्तिशाली मंत्र म्हणजे महामृत्युंजय मंत्र। या मंत्राचा जप केल्यामुळे अकाली मृत्यूची भीती कमी होते आणि दुर्धर आजार सुद्धा बरा होतो। त्यासाठी भक्तिभावे या जपाचं मंत्रोच्चारण आपल्याला करावं लागतं। या मंत्राचा अर्थ असा आहे की आम्ही त्रिनेत्रधारी भगवान शंकरांची उपासना करतो, ते या सृष्टीचे रक्षण करतात, आमचे जीवन समृद्ध करतात, एवढंच नाही तर मृत्यूच्या भयापासून आम्हाला मुक्त करतात। भगवान शिवशंकर यांना प्रसन्न करण्यासाठी महामृत्युंजय मंत्र हा एक महान मंत्र आहे आणि या मंत्राचा जप केल्यामुळे अकाली मृत्यू टाळण्यास मदत होते। एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये गंभीर आजार, अपघात किंवा अकाली मृत्यूची शक्यता असल्यास या मंत्राचा जप केल्यामुळे हा योग टाळता देखील येऊ शकतो किंवा रोग झालेला असेल तर त्याच्याशी सामना करण्याचे, रोगावर मात करण्याचे धैर्य त्या व्यक्तीला प्राप्त होते। रोज सकाळी आंघोळ केल्यावर हा मंत्र म्हणावा। हा मंत्र सामूहिकरित्या अर्थात कुटुंबासमवेत म्हटल्यास अधिक लाभदायी ठरतो। या मंत्राचं स्पष्ट आणि मोठ्याने उच्चारण केले असता सकारात्मक लहरी निर्माण होतात। आपणास कोणत्याही व्याधीने दीर्घकाळ ग्रासले असल्यास या मंत्राचा नित्य नियमाने 108 वेळा जप करावा। सोमवती अमावस्या असल्यामुळे विशेष रूपाने या मंत्राचं उच्चारण सर्वांसाठी लाभदायी ठरेल। तुमच्या मनामध्ये कोणत्याही विषयाबद्दल भीती असेल किंवा बऱ्याच जणांना असं होतं बघा की अमावस्या पौर्णिमा आल्या की चिडचिड वाढते, भांडणं होतात किंवा घरामध्ये काहीतरी एक कटकट होते, तर तुम्ही त्यावेळेस सुद्धा या मंत्राचा जप करून बघा। तुम्हाला कोणत्याही अमावस्येला अशा प्रकारचा त्रास होणार नाही, उलट घरातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल। महामृत्युंजय मंत्र सोमवार किंवा प्रदोषकाळी जपावा, कारण हे दोन्ही दिवस भगवान शिवांचे असून या दिवशी मंत्रजाप केल्यामुळे विशेष फायदा होतो। इतर दिवशीही करू शकता, पण प्रदोष आणि सोमवार याचं महत्त्व तुम्ही सर्वजण जाणतातच। या मंत्राचा जप करताना शिवमूर्ती किंवा शंकराचे चित्र असेल, शिवलिंग असेल, महामृत्युंजय यंत्र असेल तर आपल्यासोबत ते ठेवायचं आहे। आणि शिवमूर्ती याचा अर्थ फक्त भगवान शिवशंकरांची मूर्ती असं नाही, आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये आपल्याला जर भगवान शिवशंकरांची मूर्ती स्वरूपात जरी पूजा करायची असेल तर त्यामध्ये त्यांचा बाकीचा परिवारसुद्धा असावा, म्हणजे माता पार्वती असेल, गणपती असेल, कार्तिकेय असेल, यांचा समावेश त्या मूर्तीमध्ये असावा। जप करताना कधीही कंटाळा करायचा नाही, आळस द्यायचा नाही आणि मन एकाग्र ठेवायचं। मंत्र जप करताना कुणाशीही बोलायचं नाही, भक्तीने आणि श्रद्धेने या मंत्राचं नित्यपठण करायचं। घरामध्ये आणि विशेषतः मनामध्ये सकारात्मक वातावरण निर्मिती व्हावी म्हणून मंत्रोच्चार करण्याला विशेष महत्त्व मानलं जातं। मंत्रोच्चाराने आजारातून बरे होण्याची सकारात्मकता निर्माण होते, मानसिक आरोग्य सुधारतं, मृत्यूची भीती कमी होते। अशा वेळी मन शांत करून भगवंताची उपासना करण्याबरोबर महामृत्युंजय मंत्राचा जप केला तर तो अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो। हा मंत्र केवळ स्वतःसाठीच नाही तर आप्तजनांसाठी, मित्रपरिवारातील आजारी व्यक्तीसाठी, राज्यासाठी, राष्ट्रासाठी आणि जगासाठी प्रार्थनारूपी आपल्याला करता येतो। चला मंडळी, या व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। हर हर महादेव, माता पार्वती की जय।